देवाची स्तुती करते, देवाला धन्यवाद देते की परमेश्वराने खूप चांगला दिवस आपल्या जीवनात पित्याचे मी मनापासून आभारी आहे. देवाला स्तुती असो, देवाला गौरव असो. तर आजचा दिवस हा आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि आठवड्याचा पहिला दिवस म्हणजे आपण परमेश्वरासमोर सादर झालेलो असतो. आपण आपल्या आपल्या मंदिरामध्ये जातो, त्याचबरोबर संध्याकाळी सुद्धा आपण एकत्र येतो आणि परमेश्वराच्या सोबत आपण हा दिवस घालवत असतो, जेव्हा की जगाच्या दृष्टीने तो सुट्टीचा दिवस आहे. त्या दिवशी सुट्टी साजरी केली जाते, परंतु आपण फार वेगळे लोक आहेत आणि आपण हा दिवस वेगळा परमेश्वराच्या सानिध्यामध्ये घालवत असतो. उलट आपण रविवारी लवकर उठतो आणि लवकर उठून आपण तयारी करून आपापल्या मंदिरामध्ये जात असतो. आपण हे देवाचे लोक आहोत, आपलं ते देवाचं लोक असण्याचं लक्षण आहे. तर आजचा आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि ह्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी परमेश्वराने आपली उपस्थिती आपल्याला दाखवून आनंदित केलेला आहे आणि आपण परमेश्वराच्या समवेत आनंदी आहोत, ब्लेसेड आहोत. आपल्या ग्रुपचं नाव आहे ब्लेसेड आणि ब्लेसेड असे आहोत. आणि परमेश्वराने का? कारण आपल्याला ह्या जगातून निवडून घेतलेला आहे. प्रभूची स्तुती आणि देवाला मी धन्यवाद देते. ब्लेसेड फेलोशिप ग्रुप मधील प्रत्येक एक व्यक्तीचे मनापासून आभारी आहे जे आज जॉईन झालेले आहेत. त्याचबरोबर मनापासून आभारी आहे यावेळेस आनंद ब्रदर आणि त्याचबरोबर स्वप्नील ब्रदर यांचे सुद्धा, जे मला त्यांच्या ग्रुपवर आमंत्रण देतात आणि मला संधी देतात देवाच्या वचनातून शेअर करण्याची. त्यांच्या मनापासून आभारी आहे. त्याचबरोबर आयोजक, नियोजक, संचालक यांचे सुद्धा आभारी आहे. आणि सुंदररित्या आज उपासना चालवण्यात आलेली आहे, भक्ती चालवण्यात आलेली आहे, त्यांचे सुद्धा मी मनापासून आभारी आहे. देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आता आपण वचनाकडे जाऊया. आता मागे आपण एक बघितलं होतं, स्तोत्र संहिता 60 बघितलं होतं. माझ्या फादर्स डेच्या आधी एक आपली सिरीज आपण सुरू केली होती आणि त्या ठिकाणी आपण बघितलेलं होतं यशया 60 बघितलं होतं. सॉरी, यशया 60 आणि पहिल्या वचनामध्ये आपण वाचलेलं होतं. वाचा कोणी मिळालं असेल तर. यशया 60 आणि पहिलं वचन फार छान आणि उत्साह देणारं, आत्मिक उन्नती करणारं, जागृती करणारं असं ते वचन आहे. तर ते कोणाला मिळालं असेल तर त्यांनी वाचावे. यशया 60 आणि 1. यशायाचा 60वा अध्याय आणि पहिलं वचन वाचूया. उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे, परमेश्वराचे तेज तुझवर उदय पावले आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. आणि ह्याच दरम्यान आपण असं बघितलं होतं की आपल्याला परमेश्वर उठवत आहे आणि काही जे काम आपल्या जीवनामध्ये राहिलेले आहेत, आशीर्वाद राहिलेले आहेत, तो आपल्याला देत आहे. आणि त्या अनुषंगाने मग आपण अब्राहमाचं उदाहरण बघितलं होतं आणि कसा तो अंधारामध्ये आणि दुःखामध्ये आणि संकटामध्ये असताना परमेश्वराने त्याला त्यातून बाहेर काढलं. त्या अनुषंगाने आपण एक स्तोत्र बघितलं होतं. कोणाला आठवत असेल तर ते मला सांगू शकतात, नसेल आठवत मी सांगते. स्तोत्र संहिता 16वा अध्याय आणि 7 पासून 11 पर्यंत आपण बघितलं होतं. तर त्याचं फक्त आपण एकच वचन वाचूया, 8वं, आणि ते आहे, मी आपल्या पुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे, तो माझ्या उजवीकडे आहे म्हणून मी ढळणार नाही. रात्रीचा समय आहे म्हणजे संकटांचा समय आहे आणि अशा वेळेस ज्यावेळेस आपण परमेश्वराला नित्य आपल्या पुढे ठेवतो तर त्यावेळेस नंतरच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, आपलं हृदय आनंदित होते, आपला आत्मा उल्हासतो आणि देह ही सुरक्षित राहतो. आणि या अनुषंगाने आपण अब्राहमाचं उदाहरण बघितलेलं आहे. आता आपण एक दुसरं उदाहरण बघूया. बघा, आशा देणारा संदेश आहे, उत्तेजित करणारा संदेश आहे. आणि स्थिती परिस्थिती जगाची कशी असो, भूकंपाचे हादरे आता आज सकाळी बघा काश्मीर या ठिकाणी लागलेले आहेत आणि काय काय होत आहे ना. आणि अशा स्थितीमध्ये आपल्याला आपला आत्मा जो आहे तो आनंदित आणि उल्हासित करायचा आहे, भयप्रद नाही करायचं, घाबरून नाही जायचं. आणि अशा इतक्या व्यक्तीबद्दल आपण अभ्यास करणार आहे जो आपल्यासारखा आहे असं शास्त्रात लिहिलेलं आहे. आणि तो व्यक्ती तुम्हाला फार आवडतो, मला माहित आहे. सगळ्यांना, सगळेच जण त्या व्यक्तीबद्दल एकदम एक्सायटेड आहे.
सगळ्यांनाच माहित असतं की हा व्यक्ती म्हणजे अरे बापरे बेस्ट. आणि मला असं वाटतंय की कोणी जर आपल्याला सुवार्थ सांगायची वेळ मिळाली वगैरे तर या व्यक्तीचं उदाहरण आपण जरूर देत असो, बरोबर ना. तर हा शास्त्रामधला सर्वात महत्वाचा म्हणा किंवा मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन आहे तो शास्त्रातला. आणि तो म्हणजे कोण आहे, ते याकोबाचं पत्र काढा बरं. याकोबाचं पत्र आणि त्याचं शेवटचा अध्याय म्हणजे 5वा अध्याय आणि त्याचं 17वं वचन वाचा. कोणी मिळालं त्यांना? याकोबाचं पत्र 5वा अध्याय 17वं वचन वाचा. एलिया हा आपल्यासारख्या स्वभावाचा मनुष्य होता. पाऊस पडू नये म्हणून त्याने कळकळीने प्रार्थना केली आणि नंतर 3.5 वर्ष देशात पाऊस पडला नाही. येस, आपल्यासारखा माणूस होता तो. आपल्यासारखा माणूस होता, परंतु त्याने कळकळीने लिहिलेलं आहे. माझ्या शास्त्रात लिहिले आग्रहाने, एकच अर्थ आहे. आग्रहाने त्याने देवाला प्रार्थना केली आणि आग्रहाने त्याने प्रार्थना केली, त्यामुळे त्या ठिकाणी 3.5 वर्ष पाऊस पडला नाही. पहिले याकोबाने हे का लिहिलं? एलिया आपल्यासारखा स्वभावाचा माणूस होता. त्याचा खूप मोठा अर्थ आहे, कारण पुढे जे झालेलं आहे ना ते महत्वाचं आहे. हे तर ठीक आहे, 3.5 वर्ष पाऊस नाही आला, की आपल्यासारखा व्यक्ती होता, देवाजवळ गेला, प्रार्थना केली आणि मिळालं. आज असे तर आशीर्वाद आपल्यामध्येही आहेत की आपण प्रार्थना करतो रोग्यांवर, आजारांवर, ते आजारी बरे होतात. कोणाच्या समस्यांवर आपण प्रार्थना करतो, त्यांच्या समस्या निघून जातात, बरोबर की नाही. आपण शास्त्र वाचतो, कोणाला समजावून सांगतो, त्यांना समजते, त्यांची आत्मिक उन्नती होते, त्यांचं नवीनीकरण होतं. चमत्कार वगैरे तर आपल्याही हातून होतात, कारण शास्त्रात लिहिलेलंच आहे की जो कोणी माझ्या नावाने मागेल त्याला ते मिळेल. आपण ख्रिस्ताच्या नावाने मागतो आणि ते आपल्याला मिळतं. एलिया सुद्धा कसा आहे? आपल्यासारखा मनुष्य आहे. पुढे महत्वाचं आहे एलियाच्या जीवनामध्ये. तर आज मी 18व्या अध्यायामध्ये राहणार आहे आणि त्या 18व्या अध्यायाच्या आधी कोणता अध्याय येतो? 17वा. आज 17व्या अध्यायाला मी थोडस आज दूर ठेवणार आहे. 18वा अध्याय. तो कोणता 18वा अध्याय? मग एलिया कुठे सापडतो? एलिया सापडतो पहिले राजेमध्ये, बरोबर ना. मग पहिले राजाचा 18व्या अध्यायामध्ये आपण जाणार आहोत आणि त्या ठिकाणी आपल्याला अत्यंत महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी बघायला मिळत आहे, खूप जास्त महत्वाच्या. आणि सॉरी, 19वा अध्याय. ठीक आहे, 17व्या अध्यायात न राहता आपण 19व्या अध्यायामध्ये राहूया. तर या अध्याय जो आहे अत्यंत महत्वाचा आहे. पहिले राजे 19वा अध्याय. ही स्थिती परिस्थिती आपलीही असते, कारण एलिया आपल्या स्वभावाचा होता. त्याच्या जीवनात हे घडलं, आपल्या जीवनात घडतं. त्याच्या जीवनाबद्दल लिहून ठेवण्यात आलं, आपल्या जीवनाबद्दल लिहिलं जात आहे आता. ठीक आहे ना. ही स्थिती आपल्याही जीवनात होते. बघा, पहिले राज्य 19वा अध्याय आणि या ठिकाणी 9वं वचन आहे. 9व्या वचनात लिहिलेलं आहे, तो तेथे जाऊन एका गुहेत राहिला. एका गुहेत गेलेला आहे. तो म्हणजे कोण? एलिया. एका गुहेमध्ये तो गेलेला आहे. तेव्हा पहा, परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले. परमेश्वर त्याला म्हणाला, एलिया तू येथे काय करीत आहेस? पहा, परमेश्वराचं लक्ष त्या गुहेत लपलेल्या त्या आपल्या व्यक्तीकडे आहे. एलिया काय करतोय गुहेत बसून? अरे, त्या अहाब राजाकडे जाऊन धडाडीने आव्हान करणारा तू, पाऊस येणार नाही आणि हे सगळं मी म्हटल्याप्रमाणे होईल असा म्हणणारा तू, या गुहेत जाऊन काय करतो? अरे, तुला कावळ्यांनी म्हणजे अनेक कावळे होते, ते कावळ्यांनी मांस आणि भाकरीचा तुकडा आणून दिला. तू गुहेत काय करतो? ओहळ जो आहे दुष्काळाच्या स्थितीमध्ये तुला पाणी देत होतं, इतका तू स्पेशल आहे माझ्यासाठी, तू या गुहेत काय करतो? एक सारफत येथील विधवेकडे जाऊन तुझा उदरनिर्वाह चांगला झाला, तू एलिया तू गुहेत काय करतो? गुहेत जाऊन बसलाय एवढा मोठा व्यक्ती. एवढंच नाही तर परमेश्वर त्याला म्हणत असेल, अरे एलिया, त्या कर्मेल डोंगरावर 850 संदेष्टे तू एकट्याने बदले, तोच तू एलिया, तू इथे या गुहेत काय करतो? प्रभू, मला धमकी मिळालेली आहे. कोणी? इजबेल राणीने एवढा सगळा पराक्रम केला आणि एका स्त्रीला घाबरला. एवढा सगळा पराक्रम केला
है ना, 17-18 वचन वाचा, अध्याय वाचा. एवढा पराक्रम झाला करून, आणि एका स्त्रीच्या धमकीने काय झालाय, घाबरला. पहिले राजे 19वा अध्याय पहिलं वचन वाचा कोणीतरी. पहिले राजे याचा 19 अध्याय आणि पहिलं वचन वाचूया. एलियाने काय केले तसे त्याने सर्व संदेष्टे तरवारीने कसे वदिले, हे सगळे अहाब आणि इजबेलास कळविले. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. ही सर्वात महत्वाची गोष्ट होती. अहाबाने कोणाला सांगितलंय, इजबेल राणीला सांगितलंय, आणि इजबेल राणीने जासूद पाठवले, आणि जासूद पाठवून तिने त्याला सांगितलंय की जशी संदेश त्यांच्या जीवाची गती झाली ना एलिया, तशी तुझ्या जीवाची सुद्धा गती होईल. आणि ह्या बाबतीला तो घाबरलेला आहे. खूप मोठमोठे चमत्कार, खूप चांगलं आपलं जीवन, एकदम आशीर्वादाचं जीवन, भरभराटीत आलेलं जीवन, भरपूर पैसा, भरपूर नाव, भरपूर सन्मान आणि भरपूर प्रॉपर्टी आणि सगळं काही आपल्या जवळ आहे. प्रार्थना करतो, परमेश्वर प्रार्थनेचे उत्तर देत आहे, वचन वाचतो, वचन सामर्थ्यामध्ये जात आहे, आणि सगळं काही खूप छान छान आपल्या जीवनामध्ये झालं. आणि एखादी गोष्ट आपल्या जीवनामध्ये अशी येऊन जाते की आपण गुहेत जाऊन बसतो. याला म्हणतात अंधार. गुहा म्हणजे काय असेल, त्या ठिकाणी दुर्गंध असेल, है ना, त्या ठिकाणी अंधार आहे, आणि ते संकटाचे चित्र आहे, आणि त्या संकटाच्या जागेवर हा जाऊन बसलेला आहे. अशी स्थिती आपल्याही जीवनात येते. आपण खूप कष्टी आहे, खूप दुःखी आहे, खूप खजील आहे, कोणाला सांगू शकत नाही असे कठीण कठीण प्रश्न आपल्या जीवनामध्ये आहेत. जेव्हा की देवाने इतकं आशीर्वादाचं जीवन आपलं केलेलं आहे, आणि एखाद्या गोष्टीमुळे आपण देवापासून लपण्याचे प्रयत्न करतो. आणि म्हणून परमेश्वर तिथे विचारतो, एलिया तू येथे काय करीत आहेस? इथे काय करतो? तर तू संदेष्ट आहे ना, तू कुठे असला पाहिजे, तू इथे काय करतोस? आज आपल्याला परमेश्वर विचारतोय का की तू इथे काय करत आहे? जर परमेश्वर आपल्याला विचारत आहे, तर एलियाने ते मस्त उत्तर दिलंय. बघा, एलियाने एलियाच्या उत्तर स्वतःच्याच निर्देशित असं उत्तर दिलेलं आहे. तो स्वकेंद्रित झालेला आहे. आणि त्याने उत्तर काय दिलं? तो म्हणाला, सेनाधीश देव परमेश्वर, याच्याविषयी मी फार ईर्ष्यावान आहे. पण देवाविषयी तू ईर्ष्यावान आहे म्हणून तू राजाजवळ गेला आणि त्याला आव्हान केलं, मग आता राणीला का घाबरला? मग पुढे काय लिहिलेलं आहे? कारण इस्रायल लोकांनी तुझा करार पाळण्याचे सोडले, तुझ्या वेद्या मोडून टाकल्या, तुझे संदेश ते तलवारीने बदले, मीच काय तो एकटा राहिलेला आहे. आणि असं तो त्या ठिकाणी 2 वेळा खाली सुद्धा 14व्या वचनामध्ये म्हणतो, मीच काय तो एकटा राहिलोय, मीच काय तो एकटा राहिलेला आहे. कधी कधी आपल्या जीवनामध्ये आत्मिक कार्य इतकं छान झालेलं असतं, आपलं जीवन लाईफस्टाईल खूप छान असतं, आणि एखाद्या संकटामुळे आपल्याला असं वाटतं की आता आपण समाजामध्ये कोणाजवळ जाऊ नये, कोणाजवळ आपलं तोंड दाखवू नये. आणि त्या स्थितीमध्ये एलिया या ठिकाणी आहे की सगळ्यांना वधलेलं आहे, आता माझाही नंबर आलेला आहे, मला त्या ठिकाणी बाहेर पडायचं नाही. त्या 2 वेळा त्यांनी सांगितलेल्या त्या उत्तराला परमेश्वराने वचन 18 मध्ये उत्तर दिलंय. बघा काय आहे वचन 18, वाचा जरा. इथं वचन शिष्य 18 अध्याय. हा तेच चाललंय. आपण 19व्या अध्यायामध्ये आता 19-18. तरी पण पहा, इस्रायलापैकी 7,000 बाल मूर्तीपुढे गुडघे टेकले नाहीत, व त्यातल्या एकानेही आपल्या मुखाने त्याचे चुंबन घेतले नाही. त्यास मी वाचवीन. येस, प्रेज द लॉर्ड. थँक्यू. किती महान शाश्वतीचं उदाहरण आहे. या ठिकाणी एलिया एकदा नाही 2 वेळा सांगतो की प्रभू मीच वाचलोय, मीच वाचलोय, मीच वाचलोय. प्रभू म्हणतो, अरे बाबा, तुलाच वाचवलेलं नाहीये मी. तर बघ, इस्रायल लोकांमधले 7,000 लोकांनी आतापर्यंत बाल मूर्ती पुढे गुडघे टेकलेले नाहीये. त्या प्रत्येकाने मुखाने अजूनही त्या मूर्त्यांचं चुंबन घेतलं नाही. चुंबन घेणे म्हणजे खूप चांगला शब्द या ठिकाणी वापरलेला आहे, पण ते अश्लील वर्तन त्या ठिकाणी करायचे. तसं त्यांनी केलेलं नाहीये. त्यांना मी वाचवलेलं आहे. आणि तुला मी वाचवणार नाही का एलिया? काय करतो या गुहेत बसून? एवढा तू फ्रस्ट्रेट झालेला आहे, एवढा टेन्शन मध्ये, एवढा डिप्रेशन मध्ये गेलेला आहे.
एवढा ताणतणाव तुला एका राणीच्या धमकीमुळे आलेला आहे. आणि त्यामुळे परमेश्वर तिथे त्याला बोलत आहे. आणि परमेश्वराने त्याची त्या ठिकाणी काय केलेली आहे, भेट घेतलेली आहे. तो तर माहितीये त्याची स्थिती पहिली काय होती, आता तर तू गुन्हेत आहे. पहिली स्थिती त्याची काय होती, वचन 3 मध्ये तो जीव घेऊन पळाला. एका राणीच्या शब्दाने जीव घेऊन पळाला. राजाच्या जवळ, त्याच्या सिंहासनाजवळ जाऊन तो आव्हान दिलं, 3.5 वर्ष पाऊस येणार नाही. आणि कर्मेल डोंगरावर 850 लोकांना एकट्याने वधलं. त्यावेळेस तो घाबरला नाही, निर्भीड राहिला, बिनधास्त राहिला. परंतु या ठिकाणी तो जीव घेऊन पळालेला आहे. आणि मग तो एका झुडपाखाली, रतामाचं झुडप दिलंय, त्या झुडपाखाली बसलेला आहे. आणि त्या ठिकाणी म्हणाला की मी मेलो तर आता बरं होईल. ही स्थिती नेहमी येते ज्यावेळेस आपण डिप्रेशन मध्ये असतो, टेन्शन मध्ये असतो, एखाद्या संकटामध्ये असतो. आपल्याला वाटते की मी यातून सुटणार नाही, आता ह्यातच माझा अंत होणार, मग देवा मला मारून टाक, आता जास्त काही बघायला नको देऊ, संपवून टाक, असंही मरणार आहे ना, मग आता मला मारून टाक. या स्थितीमध्ये तो आहे. आणि तो म्हणतो आता पुरे झाले, माझा अंत तू कर. आणि त्या ठिकाणी एका देवदूताने त्याला स्पर्श केला आणि म्हटले उठ, हे खा. हा देवदूत कोण होता? हा देवदूत प्रभू येशू ख्रिस्त. कारण नवीन करारामध्ये हे शब्द आपल्याला बघायला मिळतात, उठ, हे खा, हे माझं शरीर आहे, हे माझं रक्त आहे, याच्या स्मरणार्थ तुम्ही हे सेवन करा. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याने त्या ठिकाणी काय केली आहे, त्याला भाकर दिलेली आहे आणि एका सुरेमध्ये त्याला पाणी पण दिलेलं आहे. आणि त्याने खाल्लं, खाऊन तो झोपला. परत दुसऱ्यांदा आला देवदूत, परत त्याला उठवलं, अरे एलिया, तू हे सगळं खा बरं, तुला दूरचा खडतर प्रवास करायचा आहे, तुला दूरचा खडतर प्रवास करायचा आहे. तुला वाटतंय की संपलं, तुझ्या जीवनाचा अंत आहे, आता देवा मला संपवून टाक, आता मला काही जगायचं नाहीये, मी काही माझ्या पूर्वजांसारखा नाहीये, ते फार नीतिमान होते परंतु मी काही चांगला नाहीये. अरे ते नीतिमान होते पण तूही माझ्यासाठी महत्वाचं आहे, मौल्यवान आहेस, तू अमोल आहेस, हे खा, तुला खूप दूरचा प्रवास करायचा आहे. याला वाटलं की मी एवढ्या सगळ्या लोकांना मारलं आणि माझ्या देवाची मी प्रशंसा केलेली आहे आणि माझ्या जीवनाचं सार्थक झालेलं आहे, माझं काम समाप्त झालंय, आता मला मरायचंय. पण देवाला मारायचं नव्हतं, त्याला देवाला मारायचं नव्हतं. आज संकटामध्ये आपण आहोत, काय आपल्याला असं वाटतंय का की आपण संपून जावं, आता बस झालं, यातून सुटून जावं, आता खूप झालंय, बस प्रभू आता आमचा अंत कर. परमेश्वर म्हणतो जे आशीर्वाद आणि जे कार्य तुझ्याद्वारे पूर्वी झाले त्यापेक्षा अधिक मला करायचंय. लगेच मरण्याच्या गोष्टी करू नको, लगेच स्वतःला संपवण्याच्या गोष्टी करू नको, लगेच हात टेकू नको, गपचूप जाऊन रतामाच्या झाडाखाली झोपू नकोस. उठ, तुला झोपता येणार नाही, अजून झोपण्याची वेळ आली नाही तुझी, तुला उठायचंय, तुला खायचंय, खाऊन खडतर प्रवास करायचाय आणि त्यासाठी तुला ताकद पाहिजे. आणि त्याने जे खाल्लं ते उठला तो आणि खाल्लं आणि त्या बळावर 40 दिवस आणि 40 रात्र तो देवाचा डोंगर इथे चालत गेला. तो होता पहिले कुठे, इस्रायल देशामध्ये, तिथून तो कुठे गेला, मिद्यान देशामध्ये. परमेश्वराने एवढी मोठी वाट त्याला चालायला लावली, ती भाकर आणि सुरईतलं पाणी, त्याच्या बळावर त्याने खडतर प्रवास केलाय, पूर्ण वाळवंट तो चालत गेलेला आहे. आणि तो कुठे गेलाय, देवाचा डोंगर. देवाच्या डोंगराला एक दुसरं नाव आहे जे मला आवडतंय, जबल अल्लोस. वा, काय भारी वाटतं ना, जबल अल्लोस. आणि तो डोंगर जो आहे तो होरेब डोंगर या नावाने पण प्रसिद्ध आहे. आणि हा जो डोंगर आहे हा सिनाय पर्वतावर आहे. या सिनाय पर्वतावर जेव्हा परमेश्वर येणार होता वर स्वर्गातून, मोशे खालून वर जाणार होता, त्यावेळेस तो पर्वत थरथर कापत होता देवाच्या उपस्थितीने, धगधगत होता, विजा चमकत होत्या, भूकंप त्या ठिकाणी झालेले, आग त्या ठिकाणावरून बाहेर येत होती, मोठा नाद विजांचा त्या ठिकाणी आणि कडकडाट होत होता देवाच्या आगमनाने. तो पर्वत, त्या पर्वतावर, सिनाय पर्वतावर हा त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि त्या पर्वतावर गेला तर गेला, तिथे जाऊन एका गुहेमध्ये जाऊन लपला. एवढा प्रवास केला आणि प्रवास केल्यावर परत शेवटी तेच काय, तो गुहेत गेला, म्हणजे एका सीमित जागेमध्ये स्वतःला बंदिस्त त्याने केलं.
लपून राहिला तो तिथे. आणि लपणे हे एक भित्रेपणाचं चित्र आहे, जो परमेश्वर म्हणतो की तुम्हाला भित्रेपणाचा आत्मा मी दिलेला नाही. तो घाबरला, भिवून त्या ठिकाणी लपला, अंधारात तो गेला. म्हणजे समस्या ज्या होत्या त्या समस्येच्या स्थितीमध्ये तो आहे, ते चित्र आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आणि त्या ठिकाणी जाऊन तो बसलेला आहे. आणि मग परमेश्वर त्याच्याशी आता बोलतो. आणि त्याने 2 वेळा तो उदाहरण स्वकेंद्रित दिलंय स्वतःबद्दल. परमेश्वरा इजबेल राणी आता मलाही मारेल. सगळ्यांना मारून टाकलं तिने. परमेश्वर तर नाही, सगळ्यांना नाही मारलं. 7,000 संदेश ते ठेवलेले. आज आपल्याला ही गोष्ट कधी कधी येते की मीच विश्वासणारे, आपणच विश्वासणारे. आपल्याला माहित नाही जगामध्ये किती आहे, करोडो, लाखो, मिलियन, बिलियन, ट्रिलियन असतील. ज्यावेळेस रॅप्चर होईल ना, तेव्हा समजेल की नेमकी किती ख्रिस्ताची वधू आहे. आणि योहान तर म्हणतो की मोठा हा समुदाय त्याने बघितला. आणि माझा त्यावर विश्वास आहे की मी ज्यावेळेस रॅप्चर मध्ये जाईल, मला मोठा समुदाय त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. माझा विश्वास आहे, तुमचाही आहे, कारण तुम्ही तेवढा स्ट्रॉंग प्रेयर करताय प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक आत्म्यासाठी. आणि मग या ठिकाणी काय झालेलं आहे की तिथे त्याने ते स्वकेंद्रित सांगितलं. मग 11वं वचन, त्याने त्याला म्हटले तू इथून बाहेर निघून जा. जसा अब्रामाला परमेश्वर म्हणाले, अरे त्या पलंगावर बसून किती चिंता, चल बाहेर. आणि त्याला डिस्ट्रॅक्ट केलं आणि सांगितलं चल आकाशातले तारे मोज. आणि तो मोजायला लागला. त्याची स्थिती बदलली, त्याची परिस्थिती बदलली, त्याचं सगळं काही विचार करण्याची शक्ती देवाने बदलली. आणि तो लगेच तारे मोजायला लागला. आणि परमेश्वर हळूच त्याला म्हणतो, अशी तुझी संतती होईल. या ठिकाणी याला देखील अंधारातून परमेश्वर काढतोय. आणि ह्या एलियाबद्दल पहिलेच आपण वाचलं की तो आपल्यासारखा स्वभावाचा माणूस होता. मग आपण जर अंधारामध्ये आणि संकटामध्ये, कधीतरी आपण भयप्रद होतो, कधीतरी टेन्शन मध्ये होतो, कधी आपण डिप्रेशन मध्ये जातो, तर आपलं फारसं चुकत नाही प्रियांनो. ते काय आपलं पाप नाहीये, ते त्या स्थिती परिस्थितीमुळे होतं. परंतु त्या स्थिती आणि परिस्थितीतून आत्मा उल्हासित करणारा आपला परमेश्वर, त्यातूनही तो बाहेर काढणारा परमेश्वर आहे. तो काय म्हणाला, तू येथून बाहेर निघून जा, तिथे बसू नको त्या गुहेमध्ये, तो अंधार आहे. आणि माझं लेकरू, मला अंधारात आवडणार नाही. मी जगाचा प्रकाश आहे आणि तू देखील जगाचा प्रकाश आहे. तुला चमकायचंय, लपून बसायचं नाही. आणि त्या ठिकाणी सांगितलं, पर्वतावर परमेश्वरासमोर उभा राहिला. आता परमेश्वराने म्हटलं निघ बाहेर, त्या गुहेतून निघ बाहेर. त्याला तर वाटलं बरं आसरा दिला काहीतरी देवाने, गुहा दिले, चला या झोप. कारण तो झोपतच आलेला आहे रतमाच्या झुडपाखाली. खाल्लं की झोपला, खाल्लं की झोपला. इथे पण झोपण्याचं नाही, नाही झोपायचं नाही, उठ. आणि जाऊन मग तो उभा राहिलाय पर्वतावर परमेश्वरासमोर उभा राहिला. हे सामर्थ्य आपल्या देवाचं आहे. पहिले तर तो आपल्याला सर्व संकटातून बाहेर काढतो आणि थेट देवासमोर आपल्याला उभं करतो. यस. आणि हे शेवटचं गाणं जे आज गायण्यात आलेलं आहे, गीत स्वर्गाबद्दल सांगितलेलं आहे, सर्वात इम्पॉर्टंट. तिथं भूक नाही, हे नाही, ते नाही, ते जाऊ द्या, देवासमोर उभे राहणार आपण. येस. यापेक्षा आणखी काय महत्वाचं आहे? बापाच्या घरी लेकरू, बास, तिकडे काही असो तिकडे. मग बापाच्या घरी लेकरू किती समाधानी राहतं प्रियांनो. आई आणि बाप किती महत्वाचे जीवनामध्ये असतात. आणि ते त्या ठिकाणी परमेश्वरासमोर उभा राहिला. मला फार हे आवडतं, मला खूप आवडत आहे. मी नेहमी म्हणते, परमेश्वरा मी तुझ्या समोर येऊन उभी आहे, तू माझ्या समोर उभा आहे, मला आलिंगन दे, मला तुझ्या आलिंगनाचा अनुभव येऊ दे प्रभू, तू मला टच कर. आणि परमेश्वर आलिंगन देतो. मग त्याचा उजवा जो हात आहे तो माझ्या या बाजूला येतो, त्याचा जो डावा हात आहे तो खाली या बाजूला येतो. उजवा हात म्हणजे आत्मिक आशीर्वाद, डावा हात म्हणजे भूतलावरील आशीर्वाद. दोन्ही आशीर्वादाने तो काय करतो, मला पकडून घेतो. मी माझं नाव घेतलं, या ठिकाणी स्वतःचं नाव घ्या. फील करा देवाचा आशीर्वाद, देवाचा आशीर्वाद फील करा, अनुभव घ्या त्याचा. अत्यंत महत्वाचा हा अनुभव आहे. बापाच्या समोर आपण येणं. आज आपल्याला वेळ नाही मिळत बापासमोर जाणं. खातो पितो झोपतो, खातो पितो झोपतो. कारण एलिया आपल्यासारखा होता, आपणही तेच करतो, खातो पितो झोपतो. परमेश्वर तर, अरे एवढंच काम नाहीये तुला, तुला खडतर प्रवास करायचाय. आणि मग परमेश्वर आणतो एका वेगळ्या स्थितीमध्ये, परिस्थितीमध्ये. आणि त्या ठिकाणी एखादी गुहा, एखादा कोपरा, एखादं काहीतरी पळवाट
आपण बघतो आणि तिथे लपून बसतो. प्रभू म्हणतो चल बाहेर ये. आणि बाहेर आलं ना की थेट देवासमोर, थेट प्रभू समोर, आज बाहेर या. त्या कोशमय जीवनातून बाहेर या. संकट आहे, त्रास आहेत, प्रश्न आहे, हे आहे ते आहे. बाहेर या. एकटेपणा आहे, भीती आहे, बाहेर या. प्रत्येक व्यक्ती हा एकटा असतो आणि त्यावेळेस तो स्वकेंद्रित होतो. त्यातून आपल्याला बाहेर यायचंय. आणि म्हणतो परमेश्वर, तेव्हा पहा परमेश्वर जवळून जात असताना त्याच्या समोरून मोठा सुसाट्याचा वारा सुटला आणि परमेश्वर त्याच्या समोरून जात. बापरे, काय काय मस्त वचन आहे. परमेश्वर त्याच्या समोरून जातोय. हो, परमेश्वरा, किती आनंददायी हे वचन आहे. आणि परमेश्वर त्याच्या समोरून जात असताना मोठा सुसाट्याचा वारा सुटून डोंगर विदारत खडक फोडत होता, पण त्या वाऱ्यात परमेश्वर नव्हता. पहिल्यांदा परमेश्वराने वारा वावला. परमेश्वर त्या डोंगरावर होता, जबलोलोस त्या ठिकाणी. वारा वावला तर त्याला वाटलं, हा, मोशेच्या काळात पण असंच झालं होतं. सिनाई पर्वतावर परमेश्वर आला तर जोराचा वारा, त्याचबरोबर डोंगर पण विदारत होते, खडक पण फोडत होते. येस येस येस, आता ह्यातून परमेश्वर माझ्याशी बोलेल, या वाऱ्याद्वारे परमेश्वर बोलेल. ही जी परमेश्वराने दिलेली निशाणी आणि हे जे चित्र आहे, यातून आता परमेश्वर माझ्याशी बोलेल. कारण मोशेशी बोलला होता, मग माझ्याशी परमेश्वर बोलेल. त्याला असतं की वारा सुटल्यावर भूमिकंप झाला. मग त्याला वाटलं की भूमिकंपात परमेश्वर आता बोले. अरे, भूमिकंपात पण परमेश्वर नाहीये, या सुसाट्याच्या वाऱ्यामध्ये पण परमेश्वर. भूमिकंपानंतर अग्नी प्रगट झाला. त्याला वाटलं आता अग्नीतून परमेश्वर बोलेल. अग्नीतून परमेश्वर बोलणार आहे. जसं आता आपल्याजवळ नवीन करा, जुना करा, एवढं साहित्य आहे आपल्याजवळ की आपल्याला परमेश्वर आपल्याशी बोलेल तर आपण बरोबर शोधू. परमेश्वर या पद्धतीने माझ्याशी बोलेल. एलियाकडे एक मोशे, ते एक विशिष्ट कॅरेक्टर त्याच्याजवळ होतं आणि मोशेच्याच काळामध्ये हे झालेलं होतं. त्यामुळे त्याला वाटलं की त्या संदेशच्या प्रकारे परमेश्वर आता माझ्याशी भूमिकंपात बोलेल. परंतु भूमिकंपातही परमेश्वर नव्हता. भूमिकंपानंतर अग्नी प्रगट झाला. त्याला वाटलं अग्नीत बोलेल, अग्नीमध्येही परमेश्वर नव्हता. आणि अग्नीनंतर काय झालं बघा, पहिले काय झालंय, जोराचा वारा सुटला, त्या वाऱ्यात परमेश्वर नव्हता. भूमिकंप झाला, त्या भूमिकंपात परमेश्वर नव्हता. त्यानंतर काय झालेलं आहे, अग्नी आला, त्या अग्नीतही परमेश्वर नव्हता. आणि ह्या ज्या घटना घडलेल्या आहेत, ह्या घटना त्या मोशेच्या काळामध्ये म्हणजे निर्गमन 19 मध्ये घडलेल्या आहेत. आणि त्यामुळे तो बघत होता की परमेश्वर यामध्ये आपल्याला बोलेल आणि भेटेल. परंतु तसं झालेलं नाहीये. मग काय झालं, अग्नीनंतर शांत मंद वाणी झाली. शांत वाणी आणि मंद वाणीमध्ये थोडीच परमेश्वर बोलतो. परमेश्वर आला म्हणजे खडक फुटतात, भूमिकंप होतो, अग्नी बाहेर पडतो. शांत आणि मंदवाणीमध्ये, थोडं मंदवाणीमध्ये येईल परमेश्वर, परंतु शांत आणि मंदवाणी. आपल्याला कधी कधी असं वाटते, खूप जोरजोराने प्रार्थना केल्याने, खूप जीवाचा आदळ आपट केल्याने, ओढून ताडून असं काय काय केल्याने परमेश्वर आपल्या जवळ येतो, तो आपलं ऐकतो. असं नाहीये प्रियांना, असं नाहीये. शास्त्र नाही शिकवत तसं. परमेश्वर म्हणतो शांत व्हा आणि लक्षात ठेवा, मी परमेश्वर आहे. ते जगाचं कल्चर आहे, ओरडाआरडी करणं, स्वतःला त्रास करून घेणं, आदळआपट करून घेणं, काय काय करून घेणं. ते जगाचं कल्चर आहे. ते या युगाच्या दैवताने आत्मिक आणि शांत आपल्या जीवनामध्ये भेसळ केलेली आहे. जेव्हा की आपला परमेश्वर शांतपणे ऐकणार आहे. तुम्ही हळू मनातून करा प्रार्थना, एकदम मनातून. बाजूचं पण ऐकणार, तुम्हाला तुमचे शब्द ऐकायला येणार नाही, ते शब्द तो ऐकणार आहे. आणि प्रार्थनेची 2 उदाहरणं तुम्हाला नवीन करारात माहित आहे. 2 जण प्रार्थना करायला आले, कोणाची प्रार्थना ऐकण्यात आली तुम्हाला माहित आहे. आपली प्रार्थना आपल्याला ऐकायला जाते तर ती मनापासून, अत्यंत अंतकरणापासून मोजकी नेमलेली केली, त्याचं उत्तर आपल्याला माहित. खूप ओरड आरड, यांच्यासारखा मी नाही, त्यांच्यासारखा मी नाही, बरं झालं प्रभू तुम्हाला जिवंत ठेवलं. प्रभू म्हणाल, हे सगळं मला माहित आहे, मिस केलं हे सगळं. मुख्य बोल, मुख्य, तुला काय म्हणायचंय मला, मुख्य बोल, महत्वाचं बोल, मुद्द्याचं बोल. आणि आपण खूप काही करण्याचे प्रयत्न करतो.
परंतु या ठिकाणी काय झाले, शांत आणि मंद वाणी झालेली. एलियाने ती 1 तास आपल्या जगाने तोंड झाकून घेतले, शांत वाणी झाली. त्यावेळेस त्याला समजलं आता परमेश्वर प्रगट झालाय. मला वाटलं तो वाऱ्यात येईल, मला वाटलं तो भूकंपात येईल, मला वाटलं तो अग्नीत येईल. हे शांत वाणी, सगळं शांत झालं होतं, आता काहीच राहिलेलं नाहीये. आणि त्यानंतर देवाची वाणी तिथे आलेली आहे. आणि मग त्याने काय केलेलं आहे, देवाची वाणी शांत ऐकल्याबरोबर आपलं मुख त्याने लपवून घेतलेलं. त्याला वाटलं की इतका प्रकाशित आणि लखलखीत परमेश्वर मी त्याला कसा बघू. बरेचदा आपल्याला असं वाटतं की मी तर पापी आहे, मी तर दुष्कर्म केलेले आहे, पवित्र त्या देवाकडे मी कसं जाऊ. आणि आपण जात नाही, देवापासून आपण पळतो, आपलं मुख आपण देवापासून लपवतो, आपण दूर दूर राहतो देवापासून. माझी एक फ्रेंड आहे, ती मला म्हणते की तुझ्या एवढ्या मी प्रार्थना करत नाही, तुझ्या एवढं मी वाचत नाही, संडे टू संडे चर्च मध्ये जा, थोडंच केलं पाहिजे बाबा. मी म्हणते असं का, जास्तीत जास्त निरंतर आपण प्रार्थना केली पाहिजे. खूप प्रार्थना केली ना की सैतान खूप मागे लागतो, सैतान आपल्याला खूप संकटात देतं, आपल्यावर खूप संकट येतात. देवासोबत आपण नेमकंच आपण राहायचं. काय 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 धारणा आणि काय काय लोकांसमोर विचार येतात, काही सांगू शकत नाही, काहीही काही बोलू शकतात. आणि इथे काय लिहिलेलं आहे की त्याने आपलं काय केलेलं आहे, मुख लपवून घेतलेलं आहे. आणि बाहेर जाऊन गुहेच्या तोंडाशी तो उभा राहिला. आता तो गुहेच्या तोंडाशी उभा राहिलेला आहे, आपल्यासारखाच माणूस आहे बघा. परमेश्वर दिसला, परमेश्वर आता वाणी त्याला आलेली आहे, आता देव आपल्याशी बोलतोय. आणि तो गुहेच्या तोंडाशी राहिला की परमेश्वर आला की लगेच गुहेत. आपल्यासारखाच व्यक्ती आहे. परमेश्वर आल्याबरोबर लगेच काय करायचंय, त्याला गुहेत घुसायचंय. त्यामुळे त्याने काय केलेलं आहे, तिथे गुहेच्या तोंडाजवळ जाऊन तो बसलेला आहे. कधी कधी परमेश्वर आपल्याला काही जबाबदाऱ्या, काही काम देतो, त्यावेळेस आपण त्या योनाप्रमाणे करतो. या तारूमध्ये बसायच्या आधी दुसऱ्या तारूमध्ये, इकडचं तिकडे. आणि ही स्थिती तशीच एलियाची दिसत आहे. एवढा शौर्यवान हा व्यक्ती, एवढा परमेश्वराच्या हुजुरास राहणारा हा व्यक्ती, एवढा परमेश्वराला आवडणारा हा व्यक्ती, की हा जी प्रार्थना करतो ती प्रार्थना परमेश्वर ऐकतो. तो व्यक्ती आता कोणत्या स्थितीमध्ये आहे प्रियांनो, पहिले तर त्याने तोंड झाकून घेतलेलं आहे. आणि दुसरं त्याने काय केलंय, गुहेच्या तोंडाशी तो जाऊन उभा राहिला. तेव्हा त्याला वाणी ऐकू आली आणि ती अशी, एलिया तू येथे काय करीत आहेस. दुसऱ्यांदा प्रश्न, परमेश्वर तेच ते काय विचारतो, अरे एलिया तू इथे काय करत आहेस. अरे तू पाचारण झालेला आहे, देवाच्या हुजरास राहणारा तू तू भला मोठा संदेष्टा आहे, तुला अहाब राजा घाबरतो, तुला सगळे घाबरतात, मग तू इथे काय करत आहे. कारण जे आशीर्वाद आहे ते आशीर्वाद एका धमकीमुळे शांत केलेले आहेत त्याने त्याच्या जीवनात. त्याच्यामध्ये आशीर्वाद आहेत, पण ते आशीर्वाद त्याने मारून टाकलेले आहेत, शांत करून टाकलेले आहेत. आणि त्यामुळे परमेश्वर पुन्हा त्याला जागृत करून विचारतो की एलिया तू इथे काय करतोस. तो म्हणाला, सेनाधीश परमेश्वर, तेच ते 14वं वचन. त्यानंतर 15वं वचन, परमेश्वर त्याला म्हणाला, तू परत दिमेश्काच्या रानाकडे जा. नाही तुला समजत का, तुला काय करायचंय, आता मी तुला सांगतो. कधी कधी आपल्याला समजत नाही परमेश्वराची काय इच्छा आहे. मग आपण म्हणतो ही देवाची योजना, ही देवाची योजना आहे, ती देवाची योजना आहे. अनेक सोर्सेस वापरून आपण बघतो, देवाची योजना करून अनेक ट्राय करतो, आणि त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही. मग परमेश्वर बोलतो. परमेश्वर त्या ठिकाणी म्हणाला एलियाला, तू परत दिमेश्काच्या रानाकडे जा. अरे बापरे, मी तर इतक्या लांब इथे आलेले आहे मिद्यान देशामध्ये, आता परत दिमेश्कामध्ये जाऊ. हा, तुला परत जायचंय, तुला इथे फक्त जेवायला बोलवलं होतं मी, ते जेवण केलं आणि तिथून तू इथे आलेले आहेस. तुला माझं सामर्थ्य दाखवलेलं आहे, मी किती सामर्थ्यवान परमेश्वर आहे, आणि मला दाखवायचं आहे की तूही किती सामर्थ्यवान आहे. आपण जे ख्रिस्ताला ग्रहण केलेले आहात ना, त्या आपल्यामध्ये देवाचं सामर्थ्य वास करतं. आपण ते वापरा, नका वापरू. मिळालेले आशीर्वाद कधीही वापस परत जात नाहीत, ते आपल्यामध्येच राहतात. प्रॉब्लेम आपला आहे की आपण ते वापरत नाही. येस, कारण दिलेले आशीर्वाद आणि देणग्या परमेश्वर कधीच परत घेत नाही.
आणि आपल्याला वाटतं की देवाने मला सोडलं, देवाने माझ्यातल्या सगळ्या देणग्या काढून घेतल्या, देवाने माझे आशीर्वाद काढून टाकले, देवाने आता माझ्याकडून मुख फिरवलेलं आहे. असं सत्य नाहीये ते आशीर्वाद आपल्यामध्येच असतात. आपण ज्या स्थितीमध्ये आहो, ज्या ठिकाणी घाबरलेले आहो, एकांतामध्ये आहो, भयप्रत स्थितीमध्ये आहो, एकटेपणा आपल्याला ग्रासलेला आहे, संकट आपल्याला तुडवत आहे, त्यामुळे ते आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये काम करत नसतात, पण ते आशीर्वाद आपल्याच मध्ये असतात. आणि पुढे तो काय म्हणतो, दिमिस्काच्या वाटेने जा, तेथे जाऊन पोहोचलास म्हणजे हजाएल्याला अभिषेक करून आरामावर राजा कर. नाही, परत नाही जाणार मी इस्रायल देशामध्ये. परत जाऊ इस्रायल देशामध्ये? हो. तुला समजत नाही का मी काय म्हणतो एलिया? म्हणजे काय, तिथं लिहिलेलं आहे हजाएलाला राजा करायचंय. अर्थात तुला कळत नाही का एलिया? अरे एलिया, तुझ्याच काळामध्ये, तुझ्याच कारकिर्दीमध्ये आहाब जो राजा आहे त्याला मला राज्यपदावरून काढून टाकायचंय. तो राज्यपदावरून गेला म्हणजे इजबेल राणी पण गेली. काय घाबरतो त्या दोघांना? तू आता सरळ दिमश्कामध्ये जा आणि जाऊन हजाएलाला त्या ठिकाणी राजा बन. म्हणजे आहाब राजा राहणार नाही आणि इजबेल राणी राहणार नाही. त्यांना कोणता अधिकार राहणार नाही, कोणता पॉवर त्यांच्यामध्ये राहणार नाही, आरमार राहणार नाही, कोणतेही साम्राज्य त्यांच्याजवळ नसेल, त्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारचे हत्यार किंवा सैन्य काहीच नसणार आहे. त्यांना मी शून्य करून टाकतो. ज्या लोकांना तू घाबरतो त्यांना मी शून्य करतो. आपला प्रभू किती महान आहे. तो पहिले आपल्याला खाऊ पिऊ घालतो, आपण झोपत असले तर आपल्याला उठवतो, आपल्याला खूप मोठा खडतर प्रवास करायला लावतो आणि मग आपल्याला उंच टेकडीवर नेतो आणि तिथून म्हणतो की आता तुला माझ्याकडून माझं काम करायचंय. तू कामासाठीच आहे, तू आतापर्यंत कार्य करत आलेला आहेस आणि आता असंच मरणार नाहीये, काम करायचंय. आपण देवाच्या राज्यातले काम करी आहोत. आणि तो म्हणतो हजालेला अभिषेक कर आणि मग म्हणतो की निमशीचा पुत्र येहू यालाही राजाने. आता बघा त्यावेळेस माहितीये का, 2 राष्ट्र झाले होते ना इस्रायल देशाचे, एक उत्तरेला आणि एक दक्षिण देशाला, आणि त्यामुळे 2 राजे लागायचे. कारण आपल्याला माहित आहे की पहिले राज्य 12 मध्ये राजा शल्मोन जो आहे तो मरण पावला, यराबाम त्याचा पुत्र त्याच्या जागेवर आला आणि त्यावेळेस 2 भाग झाले इस्रायल देशाचे. आणि ते कधीपर्यंत राहिले तर एडी 70 पर्यंत राहिले. जवळजवळ 1000 वर्ष इस्रायल देश जो आहे त्याचे 2 भाग होते, 2 राजे, 2 साम्राज्य आणि 2 त्या ठिकाणी सगळं त्यांचं राजपाट होतं, बरोबर. परंतु म्हणून परमेश्वर या ठिकाणी म्हणतो येहूला पण त्या ठिकाणी काय करायचंय, तुला राजा नेमायचंय. आता राजा नेमायचा आहे आणि एक तो म्हणतो राजा नेमायचं 2 भागाला उत्तर दक्षिण, बरोबर झालं. आता त्याच ठिकाणी महत्वाचं काय लिहिलेलं आहे की शाफाटाचा पुत्र अलिशा याला अभिषेक करून तुझ्या जागी संदेश टाकर. हा, राजा हटवले, मलाही हटवतो का प्रभू? हा, तू घाबरतो ना, माझं काम कर मग मी तुला काढतो. एवढं घाबरू नका की परमेश्वर काढून टाकेल आपल्याला. एवढं देवापासून दूर राहू नका की तो आपल्यापासून त्याला जे काम करायचे त्याच्या योजनेनुसार तो पूर्ण करणार, पण आपण अविश्वास दाखवल्यामुळे आपल्याला तो बाहेर काढू शकतो आणि आपल्या जागेवर दुसऱ्याला नेमू शकतो. हे काय सांगते मी? बघा देवाचा आत्मा काय सांगत आहे, काय सांगत आहे प्रियांनो. सावधगिरीने आपण या ठिकाणी आत्मिक जीवन जगत आहोत सर्वप्रथम, आणि आपला आत्मा देहामध्ये आहे. देहाच्या गोष्टीसाठी मागे लागल्यावर आत्मा जर खिन्न होते तर स्थिती बघा काय होते. काय म्हणाला की तुझ्या जागेवर, सरळ जागेवर पण म्हणतो परमेश्वर, तुझ्या जागेवर संदेशला नेम अलिशाला, त्याला अभिषेक कर. असं नाही म्हटलं अलिशाला अभिषेक कर, तुझ्या जागेवर. किती कठीण गोष्ट आहे. आज आपल्या जागेवर कोणी जर आपले आशीर्वाद घेतील, काय तुम्हाला मान्य आहेत ते? नाही, मला तर नाही. मग देवाचं कार्य जे आहे ते सुखामध्ये पण दुःखामध्ये पण सर्व स्थितीमध्ये आपल्याला करत राहायचंय. तर आपण विश्वासू ठरू, खरे विश्वास. अन्यथा एलिया आपल्यासारखा व्यक्ती होता, एका राणीला तो घाबरला आणि परमेश्वराने हे कार्य त्याच्या हातून त्या ठिकाणी केलेलं आहे. बघा, जो राजांना अभिषेक करतो किंवा संदेश त्यांना अभिषेक करतो तो
प्रमुख याजक असतो. एक तो गोष्ट मी सांगितली की त्याच्या जागेवर अलिशाला नेमायचं आहे, पण ह्या तिघांची नेमणूक ज्यावेळेस होत आहे, या तिघांच्या वर एलियाला परमेश्वर ठेवत आहे. आपल्या सेवकाचा तो सन्मान नेहमी राखून ठेवतो, कमी होऊ देत नाही. मोशेच्या हातून चूक झाली, कनान देशामध्ये तो गेला नाही, परंतु तो श्रेष्ठ होता, तरी तो त्याचा प्रिय मित्र होता. म्हणजे चांगली पण गोष्ट आणि चुका झाल्यामुळे काहीतरी कमी पण झालेले. दोन्ही गोष्टी मी सांगितल्या. ह्या दोन राजे आणि एक संदेष्टा, त्यांना तो अभिषेक करतोय, म्हणजे तो त्या ठिकाणी आता संदेष्टा जो होता त्या संदेष्टा पदावरून त्याचं प्रमोशन झालंय, तो महायाजक या स्तरावर देवाने नेलेले. तो महायाजक ठरला. आणि एक महायाजक म्हणून, आणि कोणी नेमलेला, कोणी राजाने किंवा लोकांनी नेमलेला महायाजक नाहीये, खुद्द देवाने नेमलेला महायाजक तो आहे. कारण त्याला आज्ञा कुठून आलेली आहे? देवाकडून. जसा की योहान हा महायाजक होता. कोणता योहान? बाप्तिस्मा करणार. तुम्ही म्हणाल की तो मंदिरात नव्हता. हो बरोबर, तो मंदिरात काम करत नव्हता, परंतु तो महायाजक परमेश्वराकडून त्या ठिकाणी नियुक्त झालेला होता. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा त्याने केला. प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा तो करू शकला. आणि देवदूताने हे आधीच जखऱ्याला सांगितलं होतं. जखरा हा याजकीय ब्लड लाईन मधून आलेला, आणि त्या अनुषंगाने देवाच्या दृष्टीने नियुक्त असा व्यक्ती योहान हा बाप्तिस्मा करता होता. आणि या ठिकाणी देवाच्या द्वारे महान याजक किंवा प्रमुख याजक एलिया ठरला. आणि त्याने दोन राजांना त्या ठिकाणी अभिषेक केला, आणि अलिशाला देखील अभिषेक केलेला आहे. तो घाबरला, ठीक आहे, कारण तो आपल्यासारखा व्यक्ती होता, परंतु त्यातून परमेश्वराने त्याला बाहेर काढून आधी जे त्याच्या हातून कार्य झाले नाही, त्यापेक्षा भव्य दिव्य मोठे कार्य त्याच्याकडून परमेश्वराने केले. आणि त्याहीपेक्षा सर्वात महत्वाचं म्हणजे की स्वतः परमेश्वर त्याला या भूतलावर घ्यायला आला. अग्नीचे रथ परमेश्वराने त्याच्यासाठी पाठवले. त्या रथामध्ये तो बसून गेलेला आहे. एवढा श्रेष्ठ दर्जा, एवढा मान, एवढा सन्मान अख्ख्या इस्रायलात कोणाला मिळाला नाही प्रियांनो. एवढा रिस्पेक्ट, एवढा मान एलियाला मिळालेला, जेव्हा की तो आपल्या स्वभावाचा माणूस होता, आपल्या स्वभावाचा तो व्यक्ती होता. एवढा सन्मान त्याने परमेश्वराकडून प्राप्त केलेला, कारण त्याचं धाडस जे आहे, अध्याय 17 आणि पहिलं वचन, ते धाडस त्याला इथपर्यंत घेऊन आलेलं आहे. आणि ते म्हणजे काय की तिथे लिहिलेलं आहे की तो म्हणतो, आहाबास म्हणतो, इस्रायलाचा देव परमेश्वर त्याच्या हुजरास मी असतो, त्याच्या जीविताची शपथ वाहून सांगतो की जी वर्षे आता येणार त्यात दहीवर अथवा पाऊस पडणार नाही, हे सर्व माझ्या सांगण्यावरून होणार. हे धाडस, देवाबद्दलचा हा अभिमान, देवाबद्दलचा हा गर्व, देवाला उंचावणे, देवाचा महिमा करणे, देवाचा सेवक म्हणून ते चॅलेंजेस घेणे. आणि यामुळे त्याच्या जीवनामध्ये तो जरी घाबरला, तो जरी गुहेत जाऊन बसला, अंधकारमय स्थिती, संकटमय स्थिती त्याच्या जीवनात आली, परंतु त्याचं आयुष्य देवाने उज्ज्वल केलेलं आहे. अख्ख्या इस्रायलात म्हणा, अख्ख्या बायबलमध्ये आपल्याला कुठे वाचण्यात येत नाही की अग्नीचे रथ कुठे आले आणि कोणाला घेऊन गेले. ते एलियासाठी आले. आज आपल्याला हे शिकायला मिळतं. एलियाला हे शिकायला मिळालं नव्हतं. तो त्याचा तो बोलत होता, त्याचा देवाचा आत्मा त्याला सुचवत होता, आणि तसा तो वागला, आणि त्याचं प्रतिफळ त्याला एवढं मिळालेलं आहे. आज आपल्या समोर नवीन करार, जुना करार दोन्ही आहेत, तरी सुद्धा आपण या स्थिती परिस्थितीमध्ये आहोत का? जर असू तर शेवटी आपणही मनुष्यच आहे. यातून परमेश्वर आपल्याला बाहेर काढणार आहे. तो म्हणतो, तू येथून बाहेर निघ, म्हणजे त्या स्थिती परिस्थितीमधून बाहेर निघ, आणि बाहेर निघून आधी जेवढे झाले नाही आशीर्वादाचे कार्य, तेवढे तो नंतर आपल्या जीवनातून करा. काय तुम्ही तयार आहात का तुमचं जीवन या प्रकारे समर्पित करायला, की आतापर्यंत आशीर्वाद जे मला मिळालेले आहे
मी प्रार्थना केल्या, अनेक प्रार्थनांची उत्तरं मिळाले. मी संदेश दिला, अनेकांचे जीवन बदललेलं आहे. मी सेवा कार्य केलं, त्याने हे असं झालं तसं झालं आणि खूप चांगले चांगले कामं झालेले आहेत माझ्या जीवनाद्वारे. त्यापेक्षाही अधिक परमेश्वर करणार आहे. हे वर्ष जे आहे पुनरावृत्तीचं वर्ष आहे, डेक्टॉस इयर. आणि त्यामध्ये एक टॉपिक आपण बघितलं होतं, पुनरावृत्ती असलेलं वर्ष. जे आशीर्वाद काही राहिलेत आपल्या जीवनामध्ये ते आपल्याला हे मिळण्याचं वर्ष आहे. काय तुम्ही तयार आहात ते आशीर्वाद घ्यायला, अशा राजांना अभिषेक करायला, संदेष्टांना अभिषेक करणारे, अग्नीचे रथ येतील आणि उचलून घेऊन जातील. यासाठी जर तुम्ही तयार असाल, तर आज जर खिन्न असाल, दुःखी असाल, हताश असाल, नाराज असाल, एकटे असाल, अनेक लोकांनी तुम्हाला धोका दिला असेल, तुमचे पैसे अडकले असतील, कर्जबाजारी असाल, मुलं त्रास देतात, बऱ्याच गोष्टी असतात कुटुंबामध्ये, मला उदाहरणं येत नाहीत पण असतात अनेक समस्या. त्यातून परमेश्वर तुम्हाला बाहेर काढत आहे. निघा बाहेर. बघा बाहेर निघाल्यावर काय होतं, मंद वाणी तुमच्या कानाशी ऐकायला येईल, मंद वाणी, एकदम हळूवार काने. आणि परमेश्वर तुम्हाला म्हणेल, हा मी आहे, मी आहे तो आहे, काही घाबरू नये. हे वर्ष तेही आहे. कोणतं? मी आहे तो आहे, परमेश्वराच्या प्रत्यक्ष उपस्थितीचं वर्ष. या उपस्थितीचे जवळून अनुभव घ्या प्रियांनो. मी इस्रायल देशामध्ये गेली होती, तर वेस्टर्न वॉल आहे त्या ठिकाणी प्रार्थना करत होते. प्रार्थनेचे मला खूप विषय देण्यात आलेले होते. आपल्या भारतातून घेऊन मी गेली होती विषय अनेक, आणि ते विषय मी प्रार्थना करत 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 मला माहित नाही मला जागा कशी मिळाली. त्या भिंतीला मी टेकली. पहिले माझं एकच बोट टेकलं होतं आणि मी टेकत गेली, माझा पूर्ण हात टेकला, मग दुसरा पण टेकला, मग मोबाईल मी असा घेतला कसा तरी धरून आणि रेकॉर्ड प्रेयर करत होती प्रत्येकाच्या नावाने. आणि असं करता करता माझे पाय पण टेकले, माझं पोट पण टेकलं आणि माझं मस्तक पण टेकलं, संपूर्ण शरीर माझं त्या भिंतीला टेकलं. आणि मला असं वाटत होतं की माझा परमेश्वर या भिंतीच्या पलीकडून मला आलिंगन देऊन, कान देऊन माझ्या प्रार्थना ऐकत आहे आणि अनेकांना ते आशीर्वाद मिळेल. हा अनुभव घ्या प्रियांनो. मी म्हणत नाही की सगळेजण इस्रायलातच जाऊन या, तिथेच अनुभव मिळेल, आपल्या घरातही मिळेल. फक्त आपल्याला ती उपस्थिती मध्ये आपल्याला खऱ्या अंतकरणाने जायचंय. आपल्याला ती बडबडी प्रार्थना नाही पाहिजे, अंतकरणातून असलेली प्रार्थना देऊ. तो गोंधळ, तो गडबड ते सोडून द्या. ते जगाचं कल्चर आहे. शांत व्हा, लीन व्हा, नम्र व्हा, देवासमोर शांत बसून राहा. मी इस्रायल देशामध्ये अनेक ठिकाणी लोकांना बघितलं, ज्या ठिकाणी वधस्तंभावर ख्रिस्ताला खेळण्यात आलं होतं त्या ठिकाणी तर बापरे ती क्रुसाची वाट. तर प्रत्येक ठिकाणी मला त्या इस्रायली स्त्रिया ज्या आहेत पूर्ण स्वतःला असं पूर्ण झाकून बिकून असं एखादा कोपरा बघतात कुठेतरी आणि एकदम शांत नुसतं बसत राहतात आणि तो वधस्तंभ बघत राहतात. वधस्तंभ लावून ठेवलेले आहेत, जे वाटा होत्या ना त्या वाटेवर नुसतं बघत राहतात. आणि आपल्याला वाटतं की खूप काही केल्याने आपल्याला मिळतं. नुसतं ख्रिस्ताला बघत राहा, नुसतं बघत राहा. बघितल्याने आपल्याला खूप काय मिळतं, खूप मिळतं. पूर्ण ख्रिस्त आपल्यामध्ये उतरतं. त्याच्या प्रेमामध्ये आपण फुलायला लागतो, आपलं प्रेम बहरायला लागतं. आणि प्रेम बहरायला दोन व्यक्ती लागतात, एकट्याने होत नाही. ख्रिस्त आपल्यावर प्रेम करतो, आपल्याला प्रेम करावं लागतं तेवढं, तेव्हा ते प्रेम बहरतं, उमलतं, फुलतं आणि त्यातून फळं बाहेर पडतात. आजचा संदेश आपल्या अंतःकरणासाठी आशा देणारा आहे, उत्सुक करणारा आहे, आत्मा उत्तेजित करणारा आहे. या आत्म्याच्या प्रकाशामध्ये उत्तेजित व्हा. संपूर्ण आठवडा या प्रकाशामध्ये राहा आणि विचार करा, काही एखादी प्रश्न असा आलाय जीवनामध्ये की जे आधी पडलेले आशीर्वाद सगळे मी विसरून गेलेली आहे आणि पुढे येणाऱ्या आशीर्वादांना मी थांबवून ठेवलेला आहे. त्यातून बाहेर पडा, त्यातून बाहेर पडावं लागेल, तर पुढे येणारे आशीर्वाद मिळतील. आणि आधी जे आशीर्वाद आपले प्राप्त झालेले तेही आपल्याला त्याची जाणीव होत राहील. तर देवाची स्तुती आणि देवाला धन्यवाद देते की हे छान वचन मला सांगता आलं, जे माझा आत्मा उत्तेजित त्यामुळे झालेला आहे. ज्यावेळेस मी अभ्यास करत होते, बिलकुल एक शब्द नोट्स लिहिलेले नाहीये,
एक शब्दही नोट्स लिहिलेले नाही. बस देवाचं वचनातून बोलत चाललेले, देवाचा आत्मा शिकवत आहे. मी खूप प्रभावित झाले, खूप आशीर्वादित झाले. प्रभू, माझ्या जीवनामध्ये खूप आशीर्वाद तू दिलेले आहे. अशी स्थिती परिस्थिती माझ्या जीवनामध्ये येते का की मी चुपचाप बसून राहते, काहीच करत नाही? अशातून मला बाहेर जरूर काढ आणि मोठमोठे आशीर्वाद माझ्याद्वारे तू पूर्णतेत जाऊ दे. आज तुम्ही ही प्रार्थना आपल्या अंतःकरणातून करा. मी देवाची स्तुती करते, देवाला धन्यवाद देते. पुन्हा एकदा देवाची महिमा मला करता आली, ख्रिस्ताचं गौरव मला करता आलं, त्याला उंचवता आलं, त्याची घोषणा मला करता आली अत्यंत मनापासून, पूर्ण मोकळीकतेने. त्याबद्दल देवाचे मी आभार मानते, देवाची मी स्तुती करते. देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो आणि तुमच्या सह असो. प्रेज द लॉर्ड.